ईशा. हॅलो मॅडम, बोला. का हसतोयस? अगे इकडे आता कमाल झाली. धनाची जाम मजा आली. नाशे नाशे नाशे. धना खूप गोड आहे यार. त्या खूप गोड आहेत मला माहिती ते, पण तू एक ऐकतोस का माझं मी काय सांगते? ऐक ओम, आम्ही आत्ता येतोय तिथे तुमच्या घरी, कारण इथलं पाणी गेलंय. काय? अरे यार, तुमच्या नळाचं पाणी जातं आणि आमच्या तोंडचं पाणी पळतं यार. ओ अरे, आता मी काय करू? मला काही कळत नाहीये. इकडे इकडे सगळी तारांबळ उडाली माझी आणि पोरं आहे तिथे. मी काहीच नाही करू शकत दुसरं. अरे यार ईशा, आता डोंट वरी या वाक्याशिवाय दुसरं काही वाक्य सुचत नाहीये मला. सॉरी यार, मी काय करू पण आता ओम? खरंच सॉरी. ईशा ताई. आले. चल बाय. मधु. काय 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 होतंय? तू ठीक आहे, सॉरी म्हणू नकोस, मी तुला माफ केलंय सकाळच्यासाठी. पण परत असं वागला असता तर बघ, मी नाही माफ. अरे अरे काय काय तू माफ केलं. तू कसं वागलीस? का शाप दिलास मला? आणि काय उशाप काय दिलास तुम्हाला? तू सांभाळून घेशील. आता ते सगळे ईशाच्या घरचे इथे येतात. ईशाची आई आणि ती मुलं. आता कर मॅनेज. करणार होतीस ना तू? कर मॅनेज कर. तू काय मॅनेज करणार आहेस? कर आता मॅनेज. मी सांगत होतो कसे येणार आता सगळे. जरा तू का टेन्शन घेतोस? मी आहे ना इथे, बघ माझ्याकडे. 1 2 3. काय ते सगळे येणार आहेत? थांबा. हे काय? शोभना मावशीचं काय? ती कशी येणार आहे एवढं लवकर? थांब, हे बघ. कुठे? हॅलो. अजून यायचे. हो का? हो. कधी येतील आता ते? कधी येतील? अरे असे कसे येतील ते? मी बोलल्याशिवाय ते येऊच नाही शकत. एक मिनिट बघा, तुम्ही सगळे रेडी आहात? रेडी आहे. बोलवते ना? 1 2 3. अगे माझी बॉटल आहे ती माझ्याकडे. नमस्कार. तुम्ही सगळेजण असे स्वागताला. तुमच्या झोपेचं खोबरं केलं ना ग? आम्ही कुठे एवढ्या लवकर झोपणार आहोत? आम्ही गप्पाच मारत होतो सगळे. आणि काय काय बातम्याच अशा असतात ज्याने झोप उडते. म्हणजे नाही म्हणजे काय माहितीये का, मी रात्रभर जागाच असतो. तुम्ही या माझ्याकडे, म्हणजे मग आपण गप्पा मारू, गाणी ऐकू, भेंडे. म्हणजे त्यांच्या खोलीत. नाही, ते सगळं नंतर करू आपण. श्वास तरी घेऊ दे त्यांना. बसा ना. अरे बरं, पहिल्यांदा हे सांग, तुमची जेवण वगैरे झाली आहेत ना? हो, तेच सांगते. मी पिठलं टाकते. नाही, जेवण झाली आणि बेसिनवरती हात धुवायला गेले आणि पाणीच संपलं. हा. म्हणजे तुम्ही खरखट्या हाताने इथं आलात का काय? बाबा, आजोबा म्हणते आमचे. नाही, तेवढं करून आलोय आम्ही. फक्त काय, उद्या आमचं लवकर शिबिर आहे, त्यामुळे लवकर उठावं लागेल आणि आता रात्री लवकर झोपावं लागेल. सॉरी हा, आमच्यामुळे तुमच्या सगळ्यांना खूप त्रास होतोय. त्रास नाही ग, भीती. भीती कसली? म्हणजे इथलं पण पाणी जाईल का काय? मस्करी करत होते. जोकिंग. बॅड जोक, बट जोक. काय करणार? अगं चुकीचे शब्द वापरतात आणि मग त्याचा जोक करून हसतात स्वतःच. काय आहे मग? तुम्ही एवढं सिरियस काय चेहरा केला ईशा वहिनी? हा, तुमच्या घरातलं पाणी गेलं म्हणजे काय जगातलं पाणी गेलेलं नाहीये ना? Come on, Isha, cheer up. We all are there. We are managing. Huh? Come on, cheer up. Yes, we are there. पाणी is also here. हो, सांग तिला जरा. आमचंच इतकं टेन्शन घेतलंय ना तिने. हो, दिसतंय चेहऱ्यावर. हो ना. मला ओमदादाचं घर खूप आवडलं, कारण इथे लपायला खूप जागा आहे. हो ना, आम्हीही तोच प्रयत्न करत असतो लपायचा, पण खूपदा सापडतो. हा, मी इथेच राहणार. अरे वा. अरे वा, खरंच की काय? मग आपण असं करूया, शिबिर संपलं ना तुझं की मी तुला घ्यायला येते. मग आपण दोघीच जणी आईस्क्रीम खायला जाऊ, ठीक आहे?
वा, सगळी माणसं घरात आली म्हणजे कसं मस्त वाटतं नाही? एकदम छान. खरंच. नाही पण पिंकी बंटी, आजची रात्रच इथे राहायचं आपण. उद्या पाणी आलं की जायचं, हो नाही शू? हो. अगं असं काय करते अलका? माझं काय म्हणणं आहे की कशाला ये जा करता तुम्ही? 2 रात्रीचा प्रश्न आहे ना, मग तुम्ही राहा इथेच, काहीच प्रॉब्लेम नाही ना? अरे वा, करेक्ट आहे. क्या बात है आई. वा वा वा, अगदी मनातलं बोललीस तू. करेक्ट. आता इथे धमाल करायची आपण. ये हा पण तोडाफोडी कसली करायची नाही, कळलं ना? शांतपणाने राहायचं जरा शहाण्यासारखं. काय? आणि मोबाईल टीव्ही असल्या गोष्टींना तर हातही लावायचा नाही, कारण ते फोडलं तर जोडता येत नाही आपल्याला. अरे बापरे, असं आहे की काय? काय विचारू नकोस, हे मुलं म्हणजे ना. मी काय म्हणते, चला एक कप कॉफी हो जाए. हा चालेल. कॉफी विथ मधू. मधू, आमची कॉफी राणी साहेबांच्या महालात पाठवा. म्हणजे आजींच्या. ठीक आहे, तिकडेच पाठवू आम्ही. चला आता. चला या. अरे जयेश, हळू. नाही पण मस्त झाली कॉफी, हो ना? एकदम छान. अरे चांगलीच करते ती कॉफी, काय सगळ्यात चांगलं करते. अगं पण हळू, सांडेल ती चांगली कॉफी. इशू, किती दिवसात आपण सासवडला असा कॉफीचा कार्यक्रम नाही केला, नाही का? खरंच. हो ना, आमचे मोठे बाबा इतके उत्साही आहेत ना. US ला गेलेत ना आता ते. तिथं काय ना, त्यांना मूड आला ना रात्री की ते छानपैकी सगळ्यांच्या खोलीत जातात, प्रत्येकाला बाहेर काढतात आणि डायनिंग टेबलवर आणून बसवतात आणि कॉफीचा कार्यक्रम होता. टेबलही त्यांच्याकडे मोठं आहे ना, म्हणूनच मजबूत. काय काही बोलतोय तो. काय बरं आहेस ना तू? ओमला कॉफी चढली आहे आता सध्या. अरे माणसं जास्त आहेत असं म्हणायचं होतं मला. हे बरोबर आहे. नाही पण खरं सांगू का, ही अशी देवाणघेवाण कुठे होते आजकाल? प्रत्येक जण इतका गडबडीत स्वतःच्या कामात बिझी असतो ना की एकमेकांसाठी वेळच नसतो. मग असं काहीतरी केलं की छान मजा येते, चर्चा होतात, हास्य विनोद होतात, असं मोठे बाबा म्हणतात. ते आमच्याकडे काहीतरी निमित्त घडल्याशिवाय आम्ही एकत्र येतच नाही. म्हणजे काहीतरी निमित्त लागतं. म्हणजे आज कसं की पाणी गेलं म्हणून म्हणजे आपण भेटलो, नाहीतर भेटीगाठी होत नाहीत, कारण की प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत आणि 10 दिशांना 10 तोंड आहेत. हो, म्हणजे आता जर बाबांना लॅब मध्ये फोन केला, समजा केला फोन आपण बाबांना, तर म्हणतील लगेच की डिस्टर्ब मत करो, मैं काम में हूँ, डिस्टर्ब नहीं करने का. खरंय. नाही पण माझं म्हणणं आहे की ठीक आहे, म्हणजे त्यांना काम असूच शकतं ना, दरवेळेला कशाला डिस्टर्ब करायला पाहिजे? आणि प्रत्येक वेळेला घरातला प्रत्येक माणूस घरात असलाच पाहिजे का? आपल्याकडे पण नसतात ना, असं नेहमी असतं का असं आई? नाही, माझं काहीच म्हणणं नाही, मग मला का रागवतेस? नाही. सॉरी, एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारते, पण आपण सगळ्यांनी कसं झोपायचंय? नाही म्हणजे मला सकाळी लवकर उठून जॉगिंग आणि माझं एक्सरसाइजेस सगळं असतं, त्यामुळे मधू लवकर कधीपासून उठतीये? नाही ना ग, नाही उठत ना. नाही. एक मिनिट, मी उठते मी रोज सकाळी. हे सगळे उठायच्या आधी माझं फिरून होतं, एक्सरसाइज होतं. तू उगाच मला सगळ्यांसमोर खोटं पाडू नकोस, मग सगळं खोटं होईल, मला सांगू नकोस मग. नाही अगं काय, म्हणजे मी मेडिटेशन करते ना सकाळी, त्या वेळात हे सगळं करत असेल ती, असं मानूया आपण. बघ इशू, आईला माहिती सुद्धा नसतं आणि ती व्यायाम वगैरे करून येते. मग उठतेस का तरी तू मी उठवल्याशिवाय? ठीक आहे, आम्हाला दोघींना शिस्त नाही हे सगळ्यांना आता कळलंय, सिद्ध झालेलं आहे ना. माझा मुद्दा काय होता त्याचं कोणी उत्तरच दिलं नाही. आपण कसं झोपायचंय? हो, झोपूया आपण सगळेजण. काय आहे की या सगळ्या बायका ओमच्या खोलीत झोपतील. अरे वा, क्या बात आहे. पहिलं दिशा, काय नशीब काढलंय मी. आणि ओम बाहेरच्या खोलीत झोपेल. नाही, तो हा कुठे आहे आपला? हा तो समीर, तो आता गच्चीवर होता. हो का? मग तो कुठे झोपेल? तो झोपेल का कुठेही, त्याला काय, तो गावाकडचा आहे, त्याला सवय आहे ना.
कुठेही गच्चीत वगैरे झोपतो तो आरामात. नाही ग असं नाही ग, असं कसं, तुला काय माहितीये? मला माहिती आणि फार तर फार काही वाटलं तर झोपेल सायंटिस्ट काकाच्या खोलीत. सायंटिस्ट काका का म्हणतेस तू बाबांना? का 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 म्हणते असं मधू? तुझ्यामुळे. काय? अगं तू नाही का आम्हाला एकदा ओळख करून दिली होतीस बाबांची काका म्हणून, खूप दिवसानंतर आले होते ते. तू नाही का म्हणालीस ओळखलत का कोण आले ते? काका आलेत. अगं हो. हा त्या दिवसापासून नाही का आपण चिडवतो त्यांना, सायंटिस्ट काका आले, सायंटिस्ट काका आले. आम्ही सगळेच चिडवतो. हा काय? हा इतक्या वर्षापूर्वीच आत्ता आठवतंय तुला मधू? पण बरं झालं की आठवलं. बरं झालं ना आठवलं. ओमदादाला पण आठवलं. बरं झालं एकदम. अगदीच. बरी मजा येते तुला. हा पण बाय द वे गेलेत कुठे ते? अजित काका. हा ते मुंबईला गेलेत त्यांच्या कामाला. हो हो. नाही पण आमच्या सगळ्यांमुळे खूप त्रास झालाय हा तुम्हाला खरंच. नाही नाही त्रास कसला, म्हणजे ते मुंबईला गेले तर आम्हाला कसला त्रास नाही का? म्हणजे ते जाणारच होते मुंबईला. नाही तसं नाही, आम्ही इथे आल्यामुळे जरा सगळ्यांनाच अचानक त्रास झाला. पण काय आहे, मी केली चौकशी जरा, काहीतरी टँकर्स वगैरे मागवणार आहेत म्हणे, पण दिवसभरात संपलंच पाणी तर रात्री यावं लागेल इथे परत. अगं काय झालं ईशा तुला? एवढं ऑकवर्ड व्हायची काय गरज आहे? अगं इथे तुम्ही कधीही येऊ शकता, फक्त एक फोन केला की म्हणजे फोन केला कीच यायचं असं काही नाहीये ना. फोन करत काय हो असं म्हणायचंय, फोन करून आलंच पाहिजे असं काही नाहीये. झोप आलीये मला बहुधा. मुलं कुठे आहेत? नाही नाही एवढी शांतता आहे ना, म्हणजे काहीतरी विध्वंसक चालला असणार आहे इशू. हो असं काय? एवढं काही नसेल. कॉफी संपवतेस का? हो मी कॉफी घेते, पण ते काय आहे हळूहळू. आणि आमचं बंटी म्हणजे बघायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. मी आणलंय माझ्या जबाबदारी. एवढी दहशत वाटतं. हो पण असू शकते हा त्या बंटी. मी पण बघून येतो काय विध्वंसक कार्यक्रम झाला. अरे ओमदादा काय? I declare war against China. अरे मी चायना नव्हतं, ही चायना होती. Oh yes, China. काय झालं? मी चायना नव्हती, माझे डोळे छोटे नाहीयेत. ए बघ रे, आपण या इथे डिस्कशन हा करू. चल ठरवू आपण व्यवस्थितपणे. हा बघ आपलं ठरलं होतं की नाही, तू चायना मी होंडुरा आणि हा रशिया म्हणून. आता तू नाही टायमाला मी काय रशिया होतो का? त्याला सांग मी कोण होतो. मी वडगाव बुद्रुक होतो. वडगाव बुद्रुक काय देश आहे का? अगं फार मोठा देश आहे. अगं तो अशीच मस्करी करतोय का? तुझी किल्ली उडवते आणि तू पण काय? हा बरं चला देश बदलू. मी नेदरलँड. हा मी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA. आणि तू कोण? आणि मी नांदेड. अगं नांदेड हा काही देश आहे का ग? वडगाव बुद्रुक देश आहे तर नांदेड का नाही देश आहे? पण राज्य कुणावर? हा राज्य बंट्यावर. हे काय रे? माझ्यावरच राज्य का? कारण आम्हाला तुला मारायला खूप मज्जा येते. मार. Declare war against तू नांदेड. तुला तर आता आहे ना. बस शांतता, जरा आपलं घर आहे का हे? झोपा आता. त्या आजींना झोप हवी असते रात्री. काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जरा हळू आवाजात दंगा करा. आणि आता 5 मिनिटं शांत. 5 नाही 10 मिनिटं. हो हो. बाई हा दादा फारच आवडलेला दिसतोय. अरे वा एकदम छान आहे. तो माझा फ्रेंड आहे ना. हे बघ पर्पल हो की नाही? अरे पण त्याला बोर होत असेल त्याचं काय? तर काय? अरे नाही बोर वगैरे नाही, मजा येते उलट मला. ए बंट्या, आपलं काय ठरलं होतं रे? काय? ओम दादाशी बोलायचं नाही. का आमच्यावर का राग? कारण तू आमच्याशी खेळतच नाहीये.
अरे बापरे, म्हणून का? ठीक आहे ना, मी प्रॉमिस करतो आपण उद्या नक्की खेळूया. आताच ठरवूया आपण काय खेळायचं उद्या. आपण ना उद्या लपाछपी खेळू. लपाछपी. हो, लपाछपी खेळण्यात तर आता आपण एक्सपर्ट झालोय. हो ना ईशा? उद्या नक्की प्रॉमिस. उद्या आपण लपाछपी घ्यायची. ओके, बाय बाय, गुड नाईट. बाय 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 बाय. चला आता बस. आता काय करू आता या मुलाला? अरे बाबा, किती आवाज करतोय तो. ठीक आहे ना आई, तू कसलं टेन्शन घेते? चिल. अगं ह्या आवाजाने आजी बाहेर इथे येतील. अशा कसं येतील आजी? काही आपलं उगाच नाही येतील माहिती. हिचं काय आता? माहित नाही. ओ काकू, काय चाललंय? काय नाही, मी बंट्यावर म्हणजेच युएसएवर ब्रह्मास्त्र सोडते. अरे आजी, तू इथे बसलीस? मी तुला तुझ्या रूम मध्ये शोधून आलो. का आज आजीची एवढी आठवण? आज अगं, ईशाच्या आधी माझ्या हृदयात कोणी स्थान मिळवलं असेल तर तू आहेस माझे प्रिय. हो माहित आहे मला माहित. अरे ओम, काय करायचं रे? कशाचं? अरे हे काका प्रकरण. त्याचा विचार केला ना तर माझ्या डोक्यात फक्त हिंसक विचार आहेत. साधक बाधक विचार त्याच्याबद्दल येतच नाही. अरे असे विचार करू नकोस, त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. मला ना आता काहीच कळत नाही. बाबा म्हणालाय तो करेल हँडल सगळं. तो म्हणालाय ना, मग करेल तो करेल. तो आहे कुठे? अरे तो मुंबईला गेलाय गौरीला भेटायला. काय? कधी? अरे सकाळीच गेलाय. देव करो ती त्याला भेटो आणि सगळं नीट हो. काय ग पिंकी, काय झालं? का रडतीयस? बंटाने दार लावून घेतलं आणि ते सगळे आतमध्ये खेळतात. मला पण खेळायचंय. अरे बापरे, तू दारच उघडत नाहीये का? थांब, आपण एक गंमत करूया. हा, त्यांनी दार उघडलं ना की तू लगेच आतमध्ये शिर. तू तयार राहा, इथे उभी राहा. हा, ए पिंकी, असं नाही करायचं. हा, बंटीला सुद्धा द्यायची आहे चॉकलेट्स. चॉकलेट? घे 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 चॉकलेट्स घे. पिंकीला घेत नाही का आतमध्ये? चला चला. अरे काय यार, तिच्याबरोबर पपलू गेम खेळायला लागतात रे. खेळायचे बघ पपलू गेम. तिला बाहेर ठेवतात मोठी मुलं, तुम्ही आणि तुला बाहेर ठेवतात. तुला काय आलं? असं का फिरतोस तू? पोरांनी रूम हायजॅक केली ना? हो ना यार, किती गैरसोय होते माझी. किती आहे त्रास हा. अगं तू गिल्ट घ्यायचंच ठरवलंस तर मी देणार असता. अगं किती वर्षानंतर या घरात मुलं अशी खेळतायत. करू दे ना हायजॅक रूम माझी. धमाल करतायत, दंगा करू दे त्यांना. त्यांना बरं वाटतंय ना, मग झालं तर. कॉटवर जास्त उड्या नका रे मारू. आता या घरात पुन्हा अशी मुलं कधी येणार आहेत काय माहिती. त्यात काय, येतील की. होय 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 होय, कोणीतरी केवढं लाजून सूर होतंय ते. एक मिनिट, मी काय लाजत नाहीये. मी मला काही वाटत नाहीये. नाही का? हे बघ, मी जयेश दादा आणि बहिणींच्या बाळाबद्दल बोलते. अच्छा, त्यांच्या बाळासाठी तू एवढं लाजतेस? गप्प बस रे. ओम गप्प बस. तू हॉलमध्ये काय फ्लर्ट करतोस माझ्याशी? अरे होय, हॉलमध्ये बरं नाही ना फ्लर्ट करणं. वाईट दिसतं ना ते काहीतरी. आता मला खरंच वाईट वाटतंय यार. यांनी का माझी बेडरूम हायजॅक केली. एक मिनिट, मी त्यांना बाहेरच काढतो. आपण जाऊ. ए बंटी पिंकी, बाहेर या. खेळताय कसं? अरे काय अर्थ नाही. थांब, मी त्यांना काढतो. महत्वाचं बोलायचं, मी काही बोलणार नाही तुझ्या. अगं पण ऐक ना. ओके ओके ओके, बोल बोल बोल. बाबा आले नाही आहेत अजून. मला जराशी काळजी वाटते. अगं मुंबईला गेलाय ना तो, येईल ना. हो, पण मी फोन पण ट्राय केला होता, लागला नाही. येईल येईल.
डिवोर्स झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर नवरा आपल्या बायकोला भेटायला गेलाय. भयंकर अवघड असेल त्याच्यासाठी. या बट ही इज ट्राइंग हार्ड आय गेस. हो ना. मला खूप कौतुक वाटतं त्यांचं. It must be very, very difficult for him. Yeah, I know. परत आले की मला एक SMS करशील? पत्र पाठवलं तर चालेल? काय? इथल्या इथे का करू मी SMS? नको करू, ठीक आहे? घरात माझी आई आहे, लहान लहान मुलं आहेत, समीर आहे, या सगळ्यांसमोर आपण हा विषय मोठ्या मोठ्याने बोलूया. ओके? यापेक्षा नको करू ना. एक मिनिट करतो मी SMS. पण तुझी आई SMS वाचत नाही ना तुझे? हॅलो, एक मिनिट. माझ्या आईबद्दल हे असलं काही बोललेलं मला चालणार नाही. तिच्याबद्दल हा असा काही संशय घ्यायचा नाही. ती माझी सगळी प्रायव्हसी जपते, कळलं? मी काय म्हणत होते, आता नको करू SMS. हसू नको, हे सगळं सेन्सिटिव्ह आहे खूप.